झारकरवाडी येथील किरण बडेकर हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात आज थोडक्यात बचावला. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. चिंताजनक बाब म्हणजे या परिसरात सध्या ऊसाचे क्षेत्र नाही. ऊसतोड बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने बिबट्याचे लपण्याचे नेहमीचे ठिकाण असलेला ऊस उपलब्ध नसताना थेट गव्हाच्या शेतात बिबट्याचे दर्शन घडल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. जशी निवडणुकीची धामधूम थांबली तसा की काय माहिती, पण बिबट्या शेतातून बाहेर आलाय. हे कुठेतरी पाणी भरत होते आणि यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. नशीब ते वाचलेत आणि आता इथं सरकारी दवाखान्यात आले होते, ट्रीटमेंट केली आणि पुन्हा घरी चाललेत. हा बिबट्या म्हणजे सकाळीच आला होता. गावाच्या वावर होतं एक बरंच मोठं आहे ते. तिथे एक जणांनी बघितला होता, पण तो नंतर घरी गेला. त्यानंतर म्हणजे काय पोरांनी काय एवढा हे नाही केला. त्यानंतर परत दुसरं एक गावाचं वावर होतं बारीक त्याच्या शेजारी. तिथे एक जण ठाकराचा माणूस आहे अशोक म्हणून, अशोक केदारी, तो पाणी भरत होता. त्याने तो बघितला. ऊस नाही का आता तिथं? ऊस नाही, ऊस बीस काय नाही तिथे. ऊस आकं तुटून गेलेले आहेत तिथले. आणि त्या गावाच्या वावरात म्हणजे तो माणूस पाणी भरत होता. त्याने बघितला त्याला. झारकरवाडीत कुठं? बडेकर वस्ती. बडेकर वस्ती. हो, ज्ञान मंदिराच्या खाली. त्याने बघितलं आणि त्यानंतर तो म्हणजे पोरांना सगळ्या सांगितलं. पोरं आली तिथं आणि मी तिथं शेजारी होतो, पाणी भरत होतो. आणि म्हणजे सकाळपासून ते चालू होतं का? हा तिथंच होता तो. तिथंच होता. आणि तुम्हाला एक कल्पना होती? कल्पना होती, पण पोरांनी बघितला. पोरांना काय वाटलं का बारीक पिल्लू आहे. आम्ही बघायला गेलो, आम्ही सुद्धा तिथं म्हणजे आम्ही बघायला गेलो. त्यावेळेस बघितलं तर म्हणजे मी बघितलं असं लांबून बघितलं, ते असं बारीकच पिल्लासारखं वाटलं. पण त्यांनी जशी झेप मारली का तशी डायरेक्ट माझ्या अंगावरती मारली. असा बांध होता एवढा. त्या बांधावरून मी खाली पडलो. खाली पडल्यावर त्याची उडी वरच्यावर गेली आणि तो पळून गेला. म्हणजे तुम्ही पाणी भरत होते की नव्हते त्यावेळी? कुठं पाणी भरत होतं, पण पोरं तिथं बघायला गेली ना, म्हणून मी तिथं बघायला गेलो. तिथं आहे? हो, बघायला गेलो. तो तुम्ही पाहायला गेलो? आणि त्यावेळी त्याने अटॅक केला माझ्या. केवढा होता तरी तो म्हणजे मोठाच होता. याच्या अगोदर तुम्ही किती वेळा बिबटा पाहिला तिथं? कुठं? तिथं मग आम्ही पावलं रोज आमच्या घरा शेजारी बघत होतो, पण आज असा एवढा जवळून प्रत्यक्ष आज पहिल्यांदाच बघितलं. आणि आता ज्यावेळी त्यांनी तुमच्यावर अटॅक केला त्यावेळी म्हणजे मानसिकता काय झाली तुमची? त्यावेळेस मानसिकता आता काय सांगायची ती त्यावेळेची. आता परत बघायला जाणार का बिबटे? कुठं असं दिसलं? कुठं काय दिसलं तरी काय ताकद आहे का आता पुढं जायची? ट्रीटमेंट काय झाली आता? ट्रीटमेंट मस्त 6-7 इंजेक्शनं दिले, दंडावरती दिली, कमरेवरती दिल्यात. आणि जिथं जिथं जखम आहे का प्रत्येक जखमेच्या 4 बाजूने इंजेक्शन दिलेली. म्हणजे हसण्याचा विषय नाही. हसण्याचा विषय. वन विभागाची पण गाडी आली, पिंजरा लावणार आहे त्याच. परंतु आता जर एकंदरीत परिस्थिती पाहिली, या भागात दिवसभर बिबट्या दिसत असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर काही तरुण वन विभागाशी संपर्क न करता केवळ बिबट्या पाहण्यासाठी त्याचा शोध घेत असल्याचेही चित्र दिसते. हे चित्र पाहता सामान्य जनतेने आता बिबट्यासोबतच राहणे स्वीकारले आहे की काय, असाही प्रश्न उपस्थित होतोय. या पार्श्वभूमीवर वन विभागाने केवळ यंत्रणा उभी करणे पुरेसे नसून नागरिकांनाही तितक्याच जबाबदारीने जागरूक करणे आता अत्यावश्यक बनले आहे. बिबट्या मानव संघर्ष टाळण्यासाठी गस्त वाढवणे, सुरक्षिततेबाबत स्पष्ट सूचना देणे आणि अफवांपेक्षा शिस्तबद्ध सतर्कतेवर भर देणे ही एक काळाची गरज बनली. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.